आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते। आणि आज ओवीचा बर्थडे सेलिब्रेशन होतं म्हणून मग आम्ही गेलो ते ओवीला शाळेतून आणायला आणि मग तिथूनच आम्ही बाहेर हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करणार होतो। मग तिथेच शाळेमध्येच कपडे वगैरे चेंज केले सगळ्यांनी आणि त्यानंतर गेलो ते म्हणजे सेलिब्रेशनचा केक आणायला। आणि खूपच गडबड झाली म्हणायला हरकत नाही आहे, कारण थोडा थोडा पाऊसही येत होता आणि अगदी म्हणजे शाळेतून लगेचच म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार येणार होता, त्याच्यामुळे वीकेंडचे काही प्लॅन्स असतात सगळ्यांचे आणि त्यात आमचं हे सेलिब्रेशन, त्याच्यामुळे खूपच थोडी गडबड झाली। आणि त्यानंतर मग आम्ही केक घेतला आणि ते पोहोचलो म्हणजे हॉटेलमध्ये आणि ओवीचे बाबासुद्धा आले। मी ओवीला शाळेत घ्यायला गेलेली आणि ओवीचे बाबा मग डिरेक्टलीच हॉटेलवर आले ओजसला आणि परीला घेऊन। त्यानंतर तिथे आम्ही पोचल्यानंतर पहिल्यांदा प्रणीलने म्हणजे तिच्या फ्रेंडने पहिल्यांदा तिला गिफ्ट दिलं, कारण अजून अर्धी माणसं यायची बाकी होती, अर्धे तिचे फ्रेंड्स यायचे बाकी होते, त्याच्यामुळे मग हे गिफ्ट दिलं प्रणीलने म्हणजे तिचा फ्रेंड त्याने। आणि खूप छान होतं हे गिफ्ट। बॅग होती, बॅगेमध्ये तिच्या म्हणजे अगदी हेअर बँड त्यानंतर ब्रेसलेट वगैरे अशा खूप काही वस्तू होत्या, गळ्यातलं वगैरे होतं ते तिला खूप 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 छान वाटलं। आणि मुलींना म्हणजे ओवीला तरी तिच्या नटण्याच्या वस्तू जर असल्या तर तिला खूपच आवडतं। अगदी तिला तुम्ही बाहेरचं दुसरं काय दिलं, फ्रॉक जरी आणून दिला तर तो आवडणार नाही, पण तिला अशा तिच्या नटण्या मुरडण्याच्या जर गोष्टी दिल्या तर तिला खूप आवडतात, त्याच्यामुळे ती खूप खुश झालेली सुरुवातीलाच। कारण लहान मुलांचं असंच असतं की बड्डे असल्यानंतर की मला गिफ्ट काय भेटते हेच एक मनात असतं की मला गिफ्ट काय भेटणार आहे ते। त्याच्यामुळे सुरुवातीलाच गेल्या बड्डे होण्याच्या अगोदर केकचं कटिंग होण्याच्या अगोदरच आम्हाला पहिल्यांदाच गिफ्ट भेटलं, त्याच्यामुळे ती खूप खुश झाली आणि ते सगळं क्लिप्स वगैरे ते तिने लावलं सुद्धा। त्यानंतर आता बड्डे केक म्हणजे आपल्याला बर्थडेचा केक कटिंग करायचा आहे, त्याच्यामुळे ते सेलिब्रेशन आपण आता करून घेऊया। टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर ओवी हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ओवी जी हॅपी बर्थडे टू यू ओवीजी हॅपी बर्थडे टू यू। अशा प्रकारे बड्डेचं सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर जेवून घेतलं। दुपारीच आम्ही सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर मग घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर म्हणजेच सगळं जेवून वगैरे आणि खूप मजा आली खरं तर। आणि तिचं सेलिब्रेशन म्हणजे बड्डेचं सेलिब्रेशन जरा लेटच झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण एक्झाम होती। एक्झाममध्ये जर सगळ्यांना बाहेर घेऊन गेलो तर अभ्यास करायला नको असतो त्यांना, बाहेर गेल्यानंतर कसं बाहेर जाऊन आपण जरा थकतो वगैरे आणि लहान मुलांना तेही सहन होत नाही, त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर असं वाटतं झोपावं हे व्हावं, त्याच्यामुळे मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं नव्हतं। त्या दिवशी छोटीशी पेस्ट्री घरात कापलेली आणि महत्त्वाचं म्हणजे घरी आम्ही बड्डे केलाच नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर केला तिच्या फ्रेंडसोबत। तिची आवड होती की मला फ्रेंडसोबत वेळ घालवायचा आहे, फ्रेंडसोबत मला केक कटिंग करायचं, त्याच्यामुळे तिला म्हटलं एकतर घरात होईल किंवा एकतर बाहेर होईल। मग त्याचप्रमाणे तिने सांगितलं की मला बाहेर करायचं आहे, मग आम्ही तिच्या आवडीनुसार तिचा बाहेर बड्डे केला। त्यानंतर घरी आल्यानंतर सगळं अगदी बाकीच्यांनी दिलेलं गिफ्टचं सुद्धा हे केलं, तिने पॅकिंग खोलत होती, सगळेच गिफ्ट तिला खूप आवडले। आणि त्यानंतर संध्याकाळी मला हे काम लागलं। आता हे काम म्हणजे सगळं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि ओवीच्या बाबांनी मला सांगितलं केसांना डाय करायला। त्यांचे पण केस खूप पिकलेत आणि माझे तर त्यांच्याहून पिकलेत, पण आता काय असं म्हणायला हरकत नाही, म्हातारं झाल्यासारखंच वाटायला लागलं, कारण माझे पण खूप केस पिकलेत आणि त्याच्यावर कितीही ट्रीटमेंट केल्या तरी थोड्या दिवसानंतर म्हणजे कालांतराने पुन्हा ते पिकतातच। आणि त्यानंतर माझं खूप डोकं दुखायला लागलेलं, कारण कुठे फिरायला गेलं म्हणजे इथल्या इथे जरी गेलं तरीसुद्धा खूप डोकं जड झाल्यासारखं होतं आणि मग माझं डोकं खूप दुखत होतं, म्हणून ओजस मला मस्त मसाज करून देत होता। अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान गेला। आणि कसा वाटला आजचा मिनी व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला बाय बाय, श्री स्वामी समर्थ।